रसिक हो नमस्कार. आमच्या संपूर्ण टीमकडून सगळ्या रसिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंदाची, तेजोमय प्रकाशाची, सुरमयी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचं पहिलं गीतपुष्प आम्ही सादर करीत आहोत. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था संत एकनाथ महाराजांचा हा अभंग गेली 25-30 वर्ष पंडित सुरेश वाडकरांच्या भावपूर्ण आवाजात आणि श्रीधर फडकेंच्या स्वरसाजात घुमत आहे. सादर करणार आहे उमेश राऊत. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत सखू आणि या सगळ्यांचं लाडकं दैवत म्हणजे विठू माऊली. आपल्यासाठी विठू माऊलीचा अभंग सादर करणार आहे कांचन राऊत.
चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा. ही कल्पना सुचणंच दिव्य आहे. अशी अलौकिक कल्पना कुसुमाग्रजांसारख्या महान कविवर्यांनाच सुचू शकते. हे गाणं पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं आहे. हे गाणं गाताना ते आपल्या उजव्या हाताचं बोट आकाशाकडे करत आणि जणू काही सुरांना आज्ञाच देत की हे सुरांनो चंद्र व्हा. जाणता अजाणता अनेक वेळा ऐकलेलं हे गाणं प्रत्येक वेळी नव्याने कळतं, उमगतं. प्रत्येक शब्द अप्रतिम, कुठल्याशा सुवर्ण क्षणी गदिमांना सुचलेले आणि त्या शब्दांवर आशाताई आणि बाबूजींनी जणू काही हिरे माणके चढवलेले. सीमादेव आणि रमेश देव यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आपल्यासाठी घेऊन येत आहे कांचन राऊत. राजहंस सांगतो प्रीतीच्या तुझ्या कथा.
भावगीतांच्या समृद्ध दुनियेतील शुक्र तारा म्हणजे अरुंधते.
व्यक्तिमत्व. ते बोलत राहिले की फक्त ऐकत राहावं. त्यांना अंतर्मुख करणारी कविता आवडे. ते म्हणतात, जे ऐकल्यावर बरं वाटतं ते भावगीत, जी विचार करायला लावते ती कविता, नाहीतर बाकीची सगळी बडबड गीतं. ते नेहमी कवितांची पुस्तकं शोधत. एकदा मुंबईला लॅमिंग्टन रोडवर असेच पुस्तकं शोधताना त्यांना एक पुस्तक सापडलं, रूपगंधा. कवी होते सुरेश भट. त्यातली एक कविता, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग, छान चाल लावून ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमात सादर करू लागले. त्यानंतर लोकाग्रहास्तव त्यांनी हे गीत रेकॉर्ड केलं आणि हे रेडिओवर येऊ लागलं. ते इतकं प्रसिद्ध झालं की एकदा अरुणदाते त्यांच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले की अहो, तुम्ही हे काय केलं? या गीताला तुम्ही चाल लावली, तर या गीतकाराला तुम्ही विचारलं का तुम्हाला माहिती आहे की हे कोण आहेत ते? तर म्हणे की एकदा म्हणे यांनी माझ्या पाठीत धपाटे घातले होते का, तर मी यांना हसलो होतो लाडू खाण्यावरून, तर त्याचे अजून रट्टे माझ्या पाठीवर आहेत. बघा म्हणे, ते आता तुमच्या घरी नक्कीच येतील आणि ते येतील तर काठी घेऊनच येतील. आणि त्यांनी त्यांना एक फोटो दिला आणि म्हटलं की हे बघा, ही ती व्यक्ती. 4च दिवसांनी त्यांच्या दारावर ठकठक झाली. उघडून बघतात तर काय, फोटोतलीच व्यक्ती समोर ठाकली होती आणि हातात एवढी मोठी काठी होती. ॲक्च्युली काठी म्हणजे त्यांचा त्यावेळेला पाय फ्रॅक्चर झाला होता म्हणून त्यांनी ती काठी घेतली होती. पण ते बघितल्यावर हृदयनाथ म्हणतात की मी आता समजलो की आता आपलं काही खरं नाही. पण प्रत्यक्षात झालं उलटच. कविवर्य भट त्यांना म्हणाले, तुम्हाला घरी काय म्हणतात? तर म्हणे बाळ. मी सुद्धा तुम्हाला आजपासून बाळ म्हणणार. छान चाल लावली तुम्ही माझ्या कवितेला. यालाच म्हणतात योगी जाणावा योगेश्वर आणि कवी जाणावा कवीश्वर. वाचून झुलायचे. याचे संगीतकार होते यशवंत देव. यशवंत देवांकडेच काही दिवस शिक्षण घेतलेला सूरज आपल्या पुढे हे गाणं सादर करणार आहे. तुझे फुलायचे दिवस, तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस, तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे स्वप्नात गुंगत झाडे
आशाताई आणि बाबूजी यांनी एकत्र अनेक युगलगीतं गायली. बाबूजी एकदा आशाताईंबद्दल फार छान बोलले होते. ते म्हणाले होते की मूर्तिकार मूर्ती तयार करत असतो तेव्हा ती मूर्ती त्याच्या मनामध्ये तयार झालेली असते आणि त्या दगडालाही जर कळलं की ही मूर्ती या मूर्तिकाराच्या मनामध्ये काय आहे, मला तसंच घडायचं आहे, तर जे काही अप्रतिम निर्माण होईल ते म्हणजे आशाताईंचं गाणं. हसून ते पाहणे. श्रीनिवास खळेंचे हे गीत स्वतःकडे मोठेपणा न घेणारी ही मोठी माणसं त्यांच्या गोड चालींचं श्रेय ते स्वतःकडे न घेता अगदी सहजपणे पाडगावकरांना देतात. ते म्हणतात, पाडगावकर छान शब्द देतात, मी फक्त सूर लावतो. या दोघांनी मिळून जवळजवळ 35-36 गाणी केली आणि सगळे लोक म्हणू लागले की श्रीनिवास खळे फक्त पाडगावकरांचीच गाणी करतात. श्रीनिवास खळेंच्या संगीताने सजलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेलं पुढचं गीत सादर करणार आहे गिरीश राऊत. जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे कवी पाडगावकरांचे गीत. ते म्हणायचे की हे गीत म्हणजे माझं जीवन गीत आहे. मी आत खोल खोल असाच आहे. या जगण्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे. सगळ्या संगीतकारांचे हे आवडते कवी. त्यांच्या अनेक कवितांचे गाणे झाले. कवितेचं गाणं होण्यास भाग्य लागतं, कारण कवितेचं गाणं झालं की ते लोकांपर्यंत जाऊन पोचतं. परंतु एवढ्या कवितांचं गाणं होऊनही पाडगावकर म्हणतात,
जनात गायलं म्हणून तुम्ही मोठे नसता आणि मनात गायलं म्हणून तुम्ही छोटे नसता. आपलं गाणं आपणच म्हणायचं असतं. या जन्मावर या जगण्यावर गीत घेत आहे सूरज. या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करावे. शतता प्रेम करावे. शतता प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करावे. या जन्मावर. अमावास्येच्या अंधारातून प्रतिपदेच्या प्रकाशाकडे नेणारा, प्रेरणा देणारा हा दीपोत्सव आता भारतातच नव्हे तर जगभरात जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे साजरा होतो आणि तिथेही दिवाळी पहाट होते. तिथलीच मंडळी एकत्र येऊन दिवाळी पहाट किंवा दिवाळी संध्या साजरी करतात. आपल्याकडचा फराळही आता ग्लोबल झाला आहे. कंदील आणि पणत्या जगभरात उजळू लागल्या आहेत. म्हणूनच पुढचं गीत आपण घेणार आहोत. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. श्रीधर फडकेंचे संगीत आणि बाबूजी आणि आशाताईंचा आवाज. घेणार आहे प्रिया आणि उमेश. कांचनला विनंती करते की तिने तुमको देखा तो ये गजल घ्यावी.